तर दुसरीकडे शिवाजी पार्कवरून उद्धव ठाकरेंनी विरोधकांवरती हल्लाबोल केला। कायदा सुव्यवस्थेबाबत बोलताना शिवसैनिकांना धमकावण्याचं काम सुरू आहे आणि जर शिवसैनिकांवरती अन्याय कराल तर तो सहन करणार नाही। तुमचा कायदा तुमच्या मांडीवरती कुरवाळत बसा असं ठाकरे म्हणाले। तसंच आम्ही कायदा पाळायचा आणि तुम्ही डुकरं पाळायची असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला। ज्या वेळेला आपल्या शिवसेनेमध्ये गद्दारांनी गद्दारी केली, होय गद्दारच गद्दारच म्हणणार। कारण मंत्रीपद तुमच्या बुडाला चिकटलेली जरी असली ती काही काळापुरती आहेत, पण कपाळावरती गद्दारीचा शिक्का या जन्मी तरी पुसता येणार नाही। पुसायचा म्हटलं तरी पुसता येणार नाही। गद्दार इकडे एक सुद्धा माणूस भाड्याने आणलेला नाही, तासाची बोली लावून आणलेला नाही। याच्यापैकी कोणाही माझ्या माता भगिनीला विचारा, बांधवांना विचारा, बुजुर्ग लोक आलेले आहेत, दिव्यांग लोक आलेले आहेत, गावावरनं पायी चालत लोक आलेले आहेत, आणि त्यांना विचारलं तर ते नक्की सांगतील की एकच, तिकडे सगळं आहे, एक 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 एकटाच आहे, पण इकडे एक अनिष्ठ आहे। दरवर्षी परंपरेप्रमाणे आपल्या मेळाव्यानंतर रावण दहन होणार आहे, पण या वेळेचा रावण वेगळा आहे। जसा काळ बदलतो तसा रावणही बदलतो। आतापर्यंत 10 तोंडाचा होता, आता किती झाला? किती? डोक्यांचा नाही, खोक्यांचा। 50 खोक्यांचा हा खोकासूर आहे, धोकासूर आहे। हो, कटप्पा म्हणजे जे कट करणारे आप्पा ते कटप्पा, हे कट करत होते। हा पुन्हा उभा राहूच कसा शकणार नाही, हा पुन्हा आपल्यासमोर येऊच शकणार नाही। पण त्यांना कोणाला कल्पना नाही की हा उद्धव ठाकरे नाही, उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे। आणखी अशाच काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूयात एका छोट्याशा ब्रेक नंतर। पाहत राहा न्यूज 18 लोकमत।